यंगस्टर्सांचे मायंडसेट आणि तुमचे मायंडसेट म्हळ्यार तुम्ही कनेक्ट करपाक जाय, कशें आसपाक जाय मायंडसेटाचेर. कारण आमी तुमचे आमी खुबशे इंटरव्यूज पळयला, तुमचे अवॉर्ड्स पळयला, अचिव्हमेंट्स पळयला. तुमकां एज अ मेंटर म्हणून खुबशे लोक मानतात, भुरगे मानतात स्पेशली. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हाका तुमकां विचारपाक जाय की तुमच्या दृश्टीन मायंडसेट म्हटल्यार कितें? माइंडसेट कसो आसता, आता आमी ज्या हम्म. एरांतल्यान येयल्या त्या एरान मोबायल फोन्स नासले. हम्म. ओके. आणि ती जनरेशन जावन आमी जे आमचें शिक्षण जे आमकां मुळावें शिक्षण म्हणटा तें आमकां गावलें. ते जर आतां जर कंपेर करीत जाल्यार हो मायंडसेटाचो प्रकार जो आसा, हम्म. हो जनरेशनाचो प्रकार, तो खंय तरी म्हाका दिसता की कॉम्प्रोमायज जाता. हम्म. ओके. आतां स्वता एक पेरंट पॉयंट ऑफ व्यू. सो आतां पळय भुरगो घेता, भुरगो कंप्लिटली डिपेंडंट आपल्या पेरंटाचेर रावता. पूण पयलींच्या काळांत उलटें आसलें. हम्म. पयलीं पेरंट्स नॉट दॅट वेल एज्युकेटेड आसले, हम्म. बट नॉलेजेबल आसले. ओके. ते स्वता काम करताले किंवा स्वता आपले हम्म. स्ट्रगल करताले. आणि आय बिलॉंग फ्रॉम द मिडल क्लास हम्म. फॅमिली. सो मिडल क्लास फॅमिलीन एक घर चलोवप किंवा एक हम्म. कुटुंब चलोवप अशें आसता. ते जेन्ना भुरगो ल्हान आसता तेन्नासून तो मायंडसेट हम्म. तेजे आंगान भरलेलो आसा. पण आतां तो एक लेयर जाल्लो आसा. हम्म. तो लेयर पेरंट आनी भुरग्यां मदीं तो लेयर जाल्लो आसा. तो मायंडसेट डिजॉल्व जायना. सो म्हाका दिसता की आतांची जनरेशन आसा तेणी हो मायंडसेट जो प्रकार आसा तो पेरंटा कडल्यानूच शिकचो पडटा.